मुंबईतील विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाल्याची माहिती समोर आली आहे। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली। यानंतर पोलिसांनी तत्काळ विधान भवनाच्या इमारतीचा ताबा घेत तपासणी केली। बॉम्ब शोध पथक आणि श्वान पथकाद्वारे इमारतीची यावेळी पाहणी करण्यात आली। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे। तसंच विधान भवनासह आणखी 4 महत्त्वाच्या ठिकाणांसाठीही धमकी मिळाल्याचं त्यांनी सांगितले। यावेळी सुरक्षा दल पाहणी करत असताना इमारतीमधील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना बाहेर काढण्यात आलं होतं अशी माहिती मिळते। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील सकाळी माध्यमांशी संवाद साधताना याबद्दल प्रतिक्रिया दिली। आता काही वेळापूर्वीच बॉम्ब असल्याची एक थ्रेट आलेला आहे आणि असा मेल आला होता, त्यामुळे आता विधानसभा खाली केलेली आहे। आता आपल्याकडूनच ही मी बातमी ऐकली आणि मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर तो फोन खोटा असं मला सांगण्यात आलेलं आहे। अजूनही जास्त चौकशी आणखी कळेल। मला आता एवढीच माहिती मिळाली। पण एका बाजूला अधिवेशन सुरू असताना अशा पद्धतीनं फोन येणं आणि हे कसं बघता याकडे कोण? आज सकाळी 6:57 सीपीआयच्या मेलवरती धमकी आलेली आहे आणि या धमकीच्या अनुषंगाने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्या कारणानं बॉम्बची आणि मिसाईलची धमकी देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने जी अत्यावश्यक चौकशी आणि तपासणी करण्याची गरज होती, त्या पार्श्वभूमीवरती BDDS बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉड यांनी विधान भवनामध्ये प्रवेश करून सर्व सखोल अशी तपासणी सुरू आहे। विधान भवनासह आणखी 4 महत्त्वाच्या ठिकाणी देखील ही धमकी देण्यात आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवरती पोलीस यंत्रणेने आणि आवश्यक ती दखल घेतलेली आहे। संपूर्ण तपास हा सुरू आहे। थोड्या वेळापूर्वीच आमचे सुरक्षा अधिकारी आणि जे तपासाचे अधिकारी आहेत त्यांच्या चर्चा होऊन आता विधान भवनाचं अधिवेशन सुरू असल्या कारणानं सर्व अधिकाऱ्यांना प्रवेश दिला आहे। विधानसभा 9:45ला सुरू होते आहे। विधान परिषद ही 10 वाजता सुरू होणार आहे आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्या कारणानं ही धमकी प्राप्त झालेली आहे। त्या धमकीच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण विधान भवनामध्ये आता तपासणी सुरू आहे। कोणाकडनं आलं होतं, कुठल्या आयपी ॲड्रेसवर आलं होतं, काही माहिती मिळालेली आहे का? प्राथमिक त्या संदर्भामध्ये अधिकची माहिती आता एवढ्या लवकर आणि घाईघाईनं आपल्यासमोर उघड करणं योग्य होणार नाही। तपासाचा आणि चौकशीचा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही धमकी असल्या कारणानं चौकशी अंती सर्व ती माहिती आपल्यासमोर देण्यात येईल। 4 महत्वाचे ठिकाणं नेमकी कोणती आहेत? कारण की त्याच्यामध्ये स्टॉक एक्सचेंज आहे, मेट्रो आहे, हायकोर्ट आहे आणि बँक आहे। असे 4 महत्वाचे ठिकाणी देखील विधान भवनाबरोबरच या 4 महत्वाच्या ठिकाणाचा देखील त्यामध्ये समावेश आहे आणि त्यामध्ये टायमिंग सुद्धा दिलेलं आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं जास्त आवश्यक ती खबरदारी राज्य सरकारच्या वतीनं आणि जी आवश्यक ती तपासणी आणि चौकशी आणि बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडच्या माध्यमातून डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आवश्यक ती कारवाई सुरू आहे, तपासणी सुरू आहे। निश्चित स्वरूपामध्ये या पुढील जी काही घटनाक्रम होईल त्या अनुषंगाने आपल्याला योग्य वेळी सांगण्यात येईल। ही गोष्ट यंत्रणेने घेतली आणि कोणी केलेलं काय केल्याची काही सुगाव हाती लागलाय? नाही, ईमेल आला होता, ही बाब खरी आहे। अजून ईमेलचा सोर्स कुठून होता, ईमेल कोणी पाठवला होता ह्याचा तपास सध्या चालू आहे आणि आपल्याला माहिती आहे की अनेक वेळेला असे हॉक्स ईमेल्स धमक्यांची येत असतात। प्राथमिकदृष्ट्या अशाच पद्धतीचा हा ईमेल असावा असा अंदाज आहे। तथापि विधिमंडळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने
बॉम्ब स्क्वॉडने इथे येऊन पाहणी केलेली आहे, तपासणी केलेली आहे आणि विधिमंडळ पूर्णपणे सुरक्षित आहे. इथे कुठल्याही पद्धतीचा धोका नाही. आणि ईमेल आपल्याला सर्वांना माहिती आहे की अशा पद्धतीचे ईमेल हे वारंवार पाठवून करायची डायव्हर्जनचा प्रयत्न असतो, परंतु अशी हॉक्स ईमेल्स अनेक वेळा आपण येताना पाहिलेले आहेत. तर तशाच पद्धतीचा ईमेल असावा असा अंदाज आहे. इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय युद्ध जे आहे त्याचं वातावरण पेटलेलं आहे असं असतं. मिसाईलद्वारे उडवण्याची धमकी येणं याला काही आंतरराष्ट्रीय रेफरन्सेस असू शकतात का, जरी खोडसाळपणा म्हटलं? नाही बघा, तसं कशाही पद्धतीचं असं मिसाईलने उडवणं म्हणजे भारतावरती हल्ला करणं, मला वाटतं आंतरराष्ट्रीय दृष्ट्या जे काही आपलं राजकीय वलय आहे तशी शक्यता अतिशय कमी आहे. आज जे काही युद्ध चालू आहे ते मिडल ईस्टमध्ये युद्ध चालू आहे. अशा वेळेस हा ईमेल जो आलेला आहे त्याचा युद्धाशी संपर्क जोडणं ही करायची चुकीचं राहील. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हॉक्स ईमेल्स हे वारंवार धमकीचे येत असतात. प्राथमिकदृष्ट्या तसाच पद्धतीचा ईमेल हा वाटतो, पण तरी सुद्धा ईमेलचा सोर्स जो आहे तो त्याचा तपास चालू आहे आणि शोधण्याचं काम चालू आहे. सुरक्षा यंत्रणेबाबतीत काय नवीन उपाययोजना केल्या जाणार आहेत या घटनेत? नाही, ऑलरेडी आपण विधिमंडळ असेल किंवा मुंबईमधली जी काही महत्वाची ठिकाणं असतात त्याचा सुरक्षेच्या बाबतीमध्ये वारंवार आढावा हा घेतला जात असतो मुंबई पोलिसांच्याकडनं. आणि हे सगळ्याच ठिकाणी आपण ज्या काही ठिकाणांचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्या सगळ्या ठिकाणच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये वेळोवेळी आढावा हा घेतला जात असतो. नाही, तसा डिटेल माझ्याकडे आता नाहीये, परंतु जी काय आहे ती धमकी आहे आणि त्या दृष्टीने आपण तपास हा चालू केला.